स्वतःच्या भोवती पूर्ण अंधार आणि तुमचं पूर्ण लक्ष माझ्या आवाजावर. सध्या फक्त आनापाना. आज जे आपण घेत आहे ते अ टूर ऑन फॉर मेडिटेशन फॉर नोबल ट्रुथ. सॉरी. एक प्रकारे 4 आर्य सत्यांची यात्रा आपण म्हणू शकतो. परंतु त्या टूरवर जाण्याच्या आधी तुमचं मन शांत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळं पूर्ण लक्ष श्वासावर. 4 आर्य सत्यामध्ये सर्वात आधी दुःख, सफरिंग. जगात दुःख आहे. प्रत्येकजण दुःख या पार्टला स्किप करू इच्छितो, म्हणजेच सोडू इच्छितो, त्यावर जाऊ इच्छित नाहीये. परंतु आपण इथं असं करणार नाहीये. मन शांत असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकजण या दुःखापासून पळत राहतो. तर भगवान बुद्ध म्हणतात, की जगात दुःख आहे. तर कुठे आहे जग? आपलं जे मन आहे, तेच आहे जग. हे जे पंचस्कंद आहेत, तेच आहे जग. भगवान बुद्ध म्हणतात, की पंच उपादानस्कंद. पंचस्कंदांना चिपकून राहणे हीच दुःखाची उत्पत्ती आहे. तर हे जे दुःख आहे, काय होतं ॲक्चुअली ज्यावेळेस दुःख होतं तर? चेक करायचंय आपल्याला स्वतःला आपल्या हार्टमध्ये, आपल्या हृदयाच्या जवळ. ती जी वेदना असते, ती जी फीलिंग असते ती चांगली वाटते का?
एखादी आठवण बघा करून. तो क्षण मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. फील करा त्यावेळेस कसं होत होतं. आता होणार नाही तेवढ्या इंटेन्सिटीनं, तेवढ्या तीव्रतेनं आता होणार नाही, परंतु तुम्ही चेक करू शकता. 5 मिनिट आनापानासती केल्यानंतर, 10 मिनिट आनापानासती केल्यानंतर आपला श्वास हलका चालायला लागतो. विचार राहत नाही आणि मन लोभ, दोष, मोह विरहित राहतं. पण ज्यावेळेस मनामध्ये दुःखाची उत्पत्ती होते, त्यावेळेस त्याचं कारण फक्त लोभ, दोष, मोहच राहतो. चेक करायचंय की दुःख कसं वाटतं. आपलं मन त्यावेळेस सैरावैरा धावत राहतं. एका ठिकाणी थांबू शकत नाही. श्वास जोरात चालतो. श्वास घेता येत नाही. एका ठिकाणी थांबावं वाटत नाही. मन स्थिरावू शकत नाही. कुणाबद्दल तरी द्वेष, राग, ईर्ष्या, मत्सर किंवा लोभ असताना काही प्राप्त न झाल्यामुळं उत्पन्न होणारं जे दुःख आहे ते कोणाचा द्वेष केल्यानं उत्पन्न होणारं दुःख आणि सत्य न समजल्यामुळं होणारं मोह. या प्रत्येक घटना आपल्या मनामध्ये आपल्यासोबत प्रत्येक क्षणात काम करत राहतात. आक्रोश, आक्रंदन त्याला आपण जोरजोरात रडणं म्हणतो. स्थिर राहायचंय, हलायचं नाही कुणीच. भगवान बुद्ध म्हणतात, की दुःख दुःख विपरिणाम दुःख, संखार दुःख. आजारपण, त्रास, म्हातारपण, मृत्यू, वेगवेगळे जे आहे ते दुःख दुःख आहे. चेक करा, की ज्यावेळेस आपण आजारी असतो त्यावेळेस शरीर आणि मन हे आनंदी आणि शांत असतं का? आजारपणामध्ये बिलकुल मन आणि शरीर शांत राहत नाही. ज्यावेळेस वय वाढतं, म्हातारपण येतं, त्यावेळेस वेगवेगळे रोग शरीराला लागतात. चालता येत नाही, ध्यान करता येत नाही, त्रास होतो सगळीकडं. खाता येत नाही, ऐकता येत नाही, बघता येत नाही. खूप काही आहे. म्हातारपण
तुमच्या आजूबाजूलाच असं घडतच असणार. चेक करा एकदा. बघा ते दृश्य. भगवान बुद्ध म्हणतात, की आजारपण, म्हातारपण त्यानंतर जे आपल्याला प्रिय असतात, प्रियजन, ते आपल्यापासून दुरावत राहतात. आपले नातेवाईक, आपले आई-वडील, बहीण-भाऊ हे कुठं ना कुठं आपल्यापासून दुरावतात. कारण कोणतंही असतं. मृत्यू पण असू शकतं. म्हणजेच प्रियजनांचा वियोग चेक करा. दुःख आहे की नाही बघा. कारण की जे प्रियजन असतात, ते आपल्यापासून दुरावल्या जातात. का दुरावल्या जातात? कारण की आपल्या अपुण्याचा साठा जर वाढत गेला आणि त्यांच्याही अपुण्याचा साठा वाढत गेला, तर जे काही कर्म आपण जे काही अपुण्य आपण या जन्मात, मागच्या जन्मात केलेले असतात, त्या कर्माच्या फलाने जे प्रियजन असतात, जे प्रियजनांचे संस्कार आहेत, ते आपल्यापासून दुरावल्या जातात. कारण की प्रियजन हे आनंद देतात, सुखाचे क्षण देतात, असा आपला भ्रम असतो. तर हे प्रियजन दरवेळेस आपल्यापासून दुरावत असतात. हे राहूच शकत नाही शेवटपर्यंत. तर प्रियजनांचा वियोग आणि अप्रियजनांचा संयोग. त्यानंतर आठवा, की जे लोकं तुम्हाला बिलकुल आवडत नाहीत, तेच लोकं तुमच्या समोर जास्तीत जास्त येतात. कधी ऑफिसमध्ये, कधी काम करताना, कधी कुठं, वेगवेगळ्या ठिकाणी. जे लोकं आपल्याला आवडत नाहीत, तेच लोकं आपल्या समोर येतात. कारण की त्यांना दुःखाची उत्पत्ती करायची असते. त्या संस्कारांना आपल्या मनामध्ये दुःखाची उत्पत्ती करायची असते. बघा किती अप्रियजन असतील. श्वास जो आहे तो हळूवार घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. परंतु सगळं काही आठवणी रूपी तुम्हाला हे समोर आणायचं आहे. जशी आपण कायानुपස්සना करतो त्याच पद्धतीनं कितीतरी धम्मपदच्या स्टोरीमधून आपण बघितलं. "इंग नदी, राजकुमारी राजुरी" जे प्रिय असतात ते दरवेळेस आपल्यापासून दुरावल्या जातात. हे एक सत्य आहे. त्रिकालाबाधित सत्य आहे. जे पहिल्या आर्य सत्यामध्ये आहे. तुमच्या जीवनामध्ये हे क्षण आलेले आहेत का बघा. आठवा. त्यानंतर जे पाहिजे ते भेटत नाही. आपण या जीवनामध्ये
ज्या गोष्टीसाठी संघर्ष करत असतो किंवा ज्या गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा ठेवत असतो, त्या कधीच भेटत नाही आणि ज्या गोष्टी नाही पाहिजे त्याच भेटत राहतात. बिलकुल झोपायचं नाहीये, सरळ राहायचंय. हे बघायचा हा पॉइंट, की जीवनामध्ये जे काही आपण स्वप्न पाहिले, स्वप्न रंगवले, ते लवकर भेटत नाही किंवा भेटतच नाही. हा संसाराचा नियम आहे. तुमच्या जगाचा नियम आहे. जग कुठे आहे? बाहेर नाही, आपल्या मनामध्येच आहे. पंचस्कंदांनी निर्माण केलेलं जग. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्या आर्यसत्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पंच उपादान खंड. जे 5 स्कंद आहेत, ज्याला रूप आपण म्हणतो. फॉर्म, फीलिंग, परसेप्शन, मेंटल कंडिशन एंड कॉन्शियसनेस. या 5 स्कंदाला ज्यावेळेस आपण स्व समजायला लागतो, त्याच क्षणाला दुःखाची उत्पत्ती व्हायला लागते. बघा स्वतः. ज्यावेळेस हे शरीर आजारी पडतं, चांगलं वाटतं का? शरीर आजारी पडतं, दुःखदायी वेदना निर्माण होतात. दुःखदायी वेदना निर्माण व्हायला लागतं, की आपण मरणार, आपण असं होणार, तसं होणार, हे परसेप्शन अराईज होतात आणि त्यामधून जे संस्कार उत्पन्न होतात, त्याचेच विज्ञान आतमध्ये बनायला लागते. तर या रूपला मी समजतो आपण. पण तो एक मोठा भ्रम आहे. या वेदनेला मी समजतो आपण. तोही एक भ्रमच आहे. फक्त अराईज आणि पास होते, बाकी काहीच नाही. पंचस्कंद निर्माण होते, नष्ट होते. प्रत्येक क्षणात निर्माण होते, नष्ट होते. संज्ञा, परसेप्शन. ज्या शरीराला आपण नाव दिलेलं आहे, XYZ, त्या शरीराच्या नावाला सत्य समजायला लागतो. हेच आपलं परसेप्शन चुकीचं राहतं. हीच संज्ञा आपली चुकीची राहते. आपल्याला वाटतं की हे रूप लाँग लास्टिंग राहायला पाहिजे. म्हणजेच बॉडी, शरीर. परंतु ते राहत नाही. या पद्धतीने. हे झालं दुःख, दुःख. तर जगामध्ये दुःख आहे म्हणजे काय? मनामध्ये दुःख आहे. बघायचंय रूप, ज्याला जे नाव तुम्हाला दिलेलं आहे ते. त्या रूपामधून मनाद्वारे निर्माण होणाऱ्या वेदना, फीलिंग्स, कसं आपण वाहत गेलो आतापर्यंत. कोणतीही फीलिंग आली, वेदना आली, की त्याला महत्त्व देऊन टाकतो. त्याला महत्त्वाचं समजतो आणि तेच सर्वात माझ्यासाठी महत्त्वाचं हे समजायला लागतो आणि त्याला पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य त्यामध्ये टाकून देतो. झाली वेदना,
जी मूळ रूपातच अस्तित्वात नाहीये. फक्त निर्माण होते, नष्ट होते प्रत्येक क्षणामध्ये. कितीतरी संस्कारांच्या संपर्कामुळे हे सगळं निर्माण होतं, नष्ट होत राहतं. परंतु आपण आपला जो "आय" आहे, आपला जो "मी" आहे, याला चिपकत राहतो. या मीचं चिपकणं जर व्हायचं असेल, तर या शरीराला दिलेलं नाव जे आहे, ते तुम्ही किती लवकर पकडता हे बघा. किती लवकर समजून घेता. कोणाचंही शरीर. तर माझंच म्हटलं तर. माझं नाव काय? असं म्हटल्याबरोबर तुम्हाला मनामध्ये एक नाव येतं पटकन. तर ही जी पटकन येण्याची जी क्रिया आहे, क्विकली हेच आहे आपलं चिपकणं रूपाबद्दल. प्रयत्न करा की झोपू नका. त्या रूपाला जे नाव दिलेलं आहे, ज्या या रूपाला वेदना होतात, त्या मला होतात. हे जे आपलं परसेप्शन आहे, संज्ञा आहे, ही चुकीची आहे. हे आपल्याला धम्मापर्यंत येऊस्तर कळतच नाही. वाहत जातं. प्रथम काम ओघामध्ये, त्यानंतर भव ओघ, दिठ्ठ ओघ, अविद्या ओघामध्ये. बघा रूपाबद्दल जेव्हा काम तण्णा निर्माण होते, तृष्णा निर्माण होते, त्यावेळेस काय होतं? वाहून जातो आपण. तर हे वेगवेगळ्या प्रकारे स्कंद असे काम करतात. तर हे पहिल्या आर्य सत्यामध्ये दुःख उत्पन्न का होतं? का होते? कारण की त्याच्यासाठी तृष्णा आहे. क्रेव्हिंग. प्रियजनांचा वियोग दुःख उत्पन्न करते. पहिलं आर्य सत्य आहे, तर प्रियजनांचा वियोग होतोय आणि दुःख उत्पन्न होतंय. याला कारण काय आहे? प्रियजनाविषयी असलेली तृष्णा, क्रेव्हिंग. बघा, स्वतः चेक करा. कशी उत्पन्न होती तृष्णा? भगवान बुद्ध म्हणतात, "हे तन्हाय जायते शोको, तन्हाय जायते भयं, तन्हाय जायते वित्तमुक्तस्य, नत्थी कुतो भयं." जर तुमच्या मनामध्ये तृष्णाच नाहीये, तर वियोगामधून जो भय निर्माण होईल, तो उत्पन्नच होऊ शकणार नाही, निर्माणच होऊ शकणार नाही. जितके संस्कार आपण निर्माण करत राहतो प्रियजनांच्या विषयी, तेच संस्कार नंतर कारणीभूत ठरतात. तर काय महत्वाचं आहे ह्याच्यात? दुसरं आर्य सत्य, जे आपल्या मनामध्येच आहे, बाहेर नाहीये, पुस्तकात नाहीये, पेपरमध्ये नाहीये, कुणाच्या शब्दांमध्ये नाहीये, माझ्या शब्दामध्ये नाहीये. ही जी तृष्णा आहे, तृष्णा नावाच्या शब्दामध्ये नाही, तर ही तुमच्या मनामध्ये आहे. शोधू शकता तुम्ही तिला. ज्या-ज्या वेळेस दुःख उत्पन्न होत असेल,
तर हृदयाची एका दिशेनं असणारी जी ओढ असते, ती असते तृष्णा. खेचल्या जातं हार्ट. हे क्लिअरली तुम्हाला फक्त प्रियजन आणि अप्रियजनामध्येच दिसून येईल. तुमचे मुलं-मुली किंवा नातेवाईक बघा, इमॅजिन करा, दे डाईड, मृत्यू झालाय. फक्त इमॅजिन करा. होतो का त्रास? हा जो त्रास होतो, फक्त कल्पना केल्याने, जे अस्तित्वात पण नाहीये, ते होणार पण नाहीये. का होतं असं? कारण की ती आहे तृष्णा, क्रेव्हिंग. त्यामध्ये मग कामतंद्रा आहे. कामतंद्रा कशी काम करते? एकदा आपण काही बघितलं, त्याला आपण सुंदर म्हणून नाव देऊन देतो. हे चांगलं, हे वाईट, हे सुंदर, हे त्याला विरुद्ध म्हणू. हे सुंदर नाही किंवा वाईट किंवा घाणेरडं. जेव्हा सुंदर म्हणतो, तर आपण आकर्षिल्या जातो आणि सुंदर नाही म्हटलं तर त्याच्यापासून दूर फेकलं जातं. ही जी तृष्णा आहे खाण्याची, पाहण्याची, ऐकण्याची, ही प्रत्येक क्षणात तुमच्या मनामध्ये उत्पन्न होते. ही जी तृष्णेची ऊर्जा आहे, ही पकडायची आहे आपल्याला. 5 इंद्रियाद्वारे निर्माण होणारी तृष्णा ही पकडायची आहे. परंतु पकडण्यासाठी, बघण्यासाठी तुम्हाला आतमध्ये बघावं लागेल. एकदा एखादी गोष्ट खाल्ली, की आपण दुसऱ्यांदा खातो, तिसऱ्यांदा खातो. पहिल्याच पायरीवर आवड निर्माण करतो. अशा घटना तुमच्या मनानं कितीकच फेस केलेल्या आहे. बघा, चेक करा तुम्ही स्वतः. 4 आरे सत्य हृदयाच्या बाहेर नाहीये, मनातच आहे. फक्त बघण्याची गरज आहे. जसं की सुंदर फूल पाहणं, गाणे ऐकणं, गाणे, मूव्ही जे काही आहे. धम्माच्या व्यतिरिक्त काहीही आपण ऐकत असू, तर ते दुःखाचीच उत्पत्ती करणार आहे. नंतर भवतंदा आहे. उद्याच्या इच्छा खूप करत असतो आपण. म्हणजेच समोरची वेळ. काय हे सर कंटिन्यू बोलत आहे, यांचा आवाज काऊन बंद होत नाही? आम्हाला तर झोप येते. असंच का करत आहे? तसंच का करत आहे? आज वेगळंच का शिकवत आहे? केव्हा बंद होईल? ही झाली भवतृष्णा.
म्हणजे समोरच्या म्हणजे भविष्य काळातल्या इच्छा एका दिवसात कितीतरी वेळेस करून टाकतो आपण. मला हा जॉब भेटला तर मी असं-असं करेन. मला ते भेटलं तर मी तसं-तसं करेन. जे अस्तित्वातच नाहीये त्याच्यामध्येच संज्ञा निर्माण करत बसतो आपण. हं. भावतृष्णा. भावतृष्णा म्हणजे काय? उद्याच्या. आपण स्वतः बघायचं की आपण कितीकच वेळेस अशा अपेक्षा करून दुःखाला कारणीभूत पडत असतो. पाहिजे, 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 पाहिजे करतो. त्यानंतर ते भेटत नाही. मग अशा अपेक्षामुळं हा जो मी आहे, तो दुःख निर्माण करत राहतो. तर हे विभावतांना बिलकुल शांत, सरळ आणि झोपायचं नाहीये. डोळे बंद. सध्या आजारी आहे आपण, लवकरात लवकर बरं व्हायचंय. त्रास होतोय, लवकरात लवकर बरं व्हायचंय. बघा कितीकच वेळेस अशा इच्छा उत्पन्न केल्यात आपण. ती आहे विभवतांना. तर जगात दुःख आहे, परंतु त्याला कारण काय? तृष्णा. या तृष्णेमुळं पहिलं आर्य सत्य उत्पन्न होतंय. तृष्णा कारणीभूत आहे. तर वर्तमान काळातून लवकरात लवकर सुटण्याची जी इच्छा आहे, कितीकच वेळेस आपण करतो अशा इच्छा. सध्या खूप त्रास होतोय बसण्याचा, केव्हा हे सगळं संपून जाईल. ही झाली विभवतांना. खूप झोप येऊ लागली, केव्हा हे संपून जाईल. ही झाली विभवतांना. तर ह्या ज्या तृष्णा आहे, ह्या आपल्याला बघायच्या आहेत, ओळखायच्या आहेत. त्याचं दुसरं आहे सत्य. तिसरं आहे सत्य, निरोध, एंड ऑफ सफरिंग. जी तृष्णेची जी आसक्ती आहे, तेच एकदा तृष्णा उत्पन्न झाली, पुन्हा मन त्याच्याकडे वळतं. त्या आसक्तीला जाऊ द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे दुःखाच्या कारणाला जाऊ द्यायचं आहे. जर आपण ओळखलं की तृष्णा आहे, त्याला जाऊ द्यायचं आहे. जाऊ दिलं तर दुःख तिथं थांबणार. आपण कधीच जाऊ नाही दिलेलं आहे. आपण त्याला होल्ड करून ठेवलेलं आहे. अजानच्या म्हणतात, तुम्ही जर थोडंसं जाऊ देसाल, तर तुम्हाला थोडीशी शांतता प्राप्त होईल. तुम्ही जर पूर्ण जाऊ देसाल, तर तुम्हाला पूर्ण शांतता प्राप्त होईल. आपण नाही करत तसं. कारण की तृष्णेप्रती असलेली आसक्ती ही आपल्याला खूप प्रिय वाटते. नाही सोडायची इच्छा आहे. मग त्यामध्ये खूप काही विषय आहेत. तेवढं नाही घेणार मी. फक्त तुम्ही स्मॉल चेक करा आतमध्ये, की तुम्ही असं केलेलं आहे का?
खूप राग आलेला आहे, परंतु जाऊ नाही देत. पकडून ठेवतो आपण. तर निब्बाणं म्हणजे काय? द सेसेशन ऑफ मेंटॅलिटी अँड मटेरिॲलिटी. मनाची मानसिकता आणि शरीराची शारीरिकता थांबवणे म्हणजे निब्बाण. थांबणे म्हणजे निब्बाण. पंचस्कंधामध्ये मीचा अधिक वापर ही झाली शारीरिकता आणि मानसिकता कंटिन्यू मनामध्ये चालू राहते. त्यामध्ये चालू राहण्याचं कारण काय? दुर्गुण, लोभ, दोष, मोह. त्यामधून उत्पन्न होते तृष्णा, ज्याला आपण पकडून आहोत. जसं की सध्या बसल्या-बसल्या तुम्हाला त्रास होत आहे. त्रास होतोय तर शरीर हलवायचं आहे. झोप येते तर उठून जायचं आहे. ही झाली शारीरिकता आणि त्यापासून उत्पन्न होते दुःख. त्यापासून काय? दुःख उत्पन्न होते. ती झाली मानसिकता. तर हे आपल्याला आतमध्येच बघायचं आहे. तिसरं आर्य सत्य काय आहे? लेटिंग गो, स्टॉपिंग, रिजेक्टिंग, पॉजिंग हे फॅक्टर आहेत. आपण रडत आहे, रडत आहे, रडत आहे. आपण थांबतो का कधी? थांबतच नाही. थांबलं की दुःख थांबून जातं. तर हा आहे दुःख निरोध म्हणजेच दुःख थांबवण्याचा मार्ग. त्याच्यानंतर जो चौथा मार्ग आहे रस्ता डायरेक्टली. हा रस्ता कुठून कुठं जाते? नीट लक्ष द्या. हा रस्ता जाते चेतन मनातून अचेतन मनामध्ये. कसा तयार करणार? कोणी दिलाय तयार करून? तयार करून दिलाय भगवान बुद्धांनी ऑलरेडी. फक्त चालायचं आहे. तर कोणता रस्ता आहे? सम्यक दृष्टी. भगवान बुद्ध म्हणतात की अपार उतादे संगमत तवरा ए सोरवंता बमुंचंतु सथं. द डोअर ऑफ डेथलेस ओपन बाय माइंडफुलनेस. जागरूकता असेल त्याच वेळेस निर्वाणाचे दरवाजे उघडतील. अजागरूकतेमध्ये मृत्यूचे दरवाजे उघडतील. अजागरूकता कोण निर्माण करतं? दुर्गुण, डिफाईलमेंट्स, सम्मादिट्ठी हा आहे सर्वात मेन पॉइंट. तुमच्या मनामध्येच आहे, बाहेर नाहीये. सम्यक दृष्टी ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर आहे राइट थॉट.
सम्मा संकप्प, राइट स्पीच, राइट ॲक्शन, राइट लाईव्हलीहूड. सम्मादिट्ठीमध्ये पहिला जो पॉइंट आहे, तो आहे 4 आर्य सत्याबद्दल दृष्टी. ती तर आता आपण बघितली. दुसरा पॉइंट आहे कर्मसिद्धांत. आपण चेक करा, की आपण जर कोणाला काही वाईट बोललो, ते वाईट बोलल्यानंतर त्याला तर वाईट वाटतंच, परंतु आपल्या मनाची स्थिती काय असते त्यावेळेस? द्वेष असतो. मन स्थिर असतं का? नाही. तर सम्मादिट्ठीमध्ये काय म्हणतात भगवान बुद्ध, की आपल्या कृतीचे फळ आपल्याला भेटणार आहेत. नंतर भगवान बुद्ध म्हणतात, की डेथ इज नॉट द एंड. मृत्यू अंत नाहीये. फक्त अरायझिंग अँड पासिंग आहे. निर्माण होते, नष्ट होते, निर्माण होते, नष्ट होते. सत्य स्थितीमध्ये जन्म आणि मृत्यू नावाची गोष्टच नाहीये. फक्त निर्माण होतंय, नष्ट होते, बाकी काहीच नाहीये. तर तुमच्या मनामध्ये एक विचार निर्माण होतो, पुन्हा नष्ट होतो. पुन्हा निर्माण होतो, पुन्हा नष्ट होतो. तर हे आतापर्यंत बघितलंच नाही आपण. बघितलं नाही म्हणूनच आपल्याला समजत नाही. प्रत्येक क्षणामध्ये आपलं शरीर निर्माण होते, नष्ट होते. त्यामुळेच तर वय वाढतं आणि शरीराचा आकार बदलत जातो, चेहरा बदलत जातो. त्यानंतर आहे आपण केलेल्या कर्माचं फळ याच जन्मात नाही तर कितीतरी जन्मामध्ये आपल्याला भोगावं लागतं. बिलकुल डोळे उघडू नका कोणीच आणि पूर्ण लक्ष आपल्या हार्टकडं चेक करत राहायचं आहे. तुम्हाला विचार येतील, पुन्हा तुम्हाला भटकून घेऊन जातील. झोप येईल, आवाज येईल, त्रास होईल, स्थिरता राहणार नाही. हे सर्व महाराज करणार आहे. नंतर भगवान बुद्धांनी वेगवेगळे लोक बद्दल सांगितलंय समाधिठ्ठीमध्ये. त्यानंतर राइट थॉट, सम्मा संकप्प, अमिसा संकप्प, अव्यापाद संकप्प, अहिंसा संकप्प, अव्यापाद संकप्प, अजून एक आहे अहिंसा संकप्प, अव्यापाद संकप्प, नेक्खम संकप्प. हे 3 विचार जे आहेत, ते आपल्या मनामध्ये आहेत का? नेक्खम्म म्हणजेच त्याग. आपण आळस बिलकुल नाही.
आळस येत असेल याचा अर्थ लक्षच नाहीये. तर त्यागाचे जे विचार आहेत ते आपण बघायचे आहेत स्वतः, की केलेलं आहे की नाही. निष्काम रिनन्सिएशन तर भगवान बुद्ध काय म्हणतात, की लोभ, दोष आणि मोहाचा त्याग करायचा आहे. करतो का आपण लोभाचा त्याग? आतमध्येच बघायचं आहे. जिथं-जिथं लोभ उत्पन्न होतं, तिथं मन असं चिपकल्या जातं. द्वेष, ज्याच्यामध्ये राग, ईर्ष्या, मत्सर हे सगळं राहतं. त्याचा त्याग करतो आपण. त्याला आपण अहिंसा म्हणजेच थॉट ऑफ गुडविल, मेत्ता. ज्यावेळेस आपण मेत्ता करतो, तर त्यावेळेस दुसऱ्याचा द्वेष करू शकतो का हे बघायचं आहे. जर आपण दुसऱ्याचा द्वेष करत असणार, तर हा थॉट आपल्यामध्ये नाहीये त्या क्षणाला. याच्या विरुद्ध बघायचा हिंसा संकल्प, नेकखम्मा तर नाहीच. त्याला आपण वेगळं म्हणूया. हिंसा, त्याच्यानंतर त्याग न करणं आणि द्वेष करणं. हे विचार जर असतील तर दुःखाची उत्पत्ती. संमादिट्ठी म्हणजेच सम्यक दृष्टीमध्ये 4 आर्य सत्य माहीत नसेल तर दुःखाची उत्पत्ती. प्रत्येक क्षणात दुःख निर्माण होणार मनामध्ये. अहिंसा संकल्प, पानातिपाता त्याला म्हणतो आपण. हिंसा न करणं. ते विचार बघायचे आहेत का? यालाच म्हणतात सम्मा संकप्प, राइट थॉट. हे आपल्या मनामध्येच आहे, बाहेर नाही कुठंच. पेपरमध्ये नाहीये, पुस्तकात नाहीये. परंतु आपण बघत नाही, ओळखत नाही. त्याच्यानंतर येते सम्यक वाचा. हे तर इझिली पकडलं जाणार. जास्त अवघड नाहीये. सगळ्यांनी नीट बसायचं आहे. हालचाल बिलकुल नाही. जितकी हालचाल, तितकी अस्थिरता. लक्ष बिलकुल नाही लागू शकणार. सम्यक वाचा. खोटं बोलणे. रिफ्रेनिंग फ्रॉम लाइंग. खोटं न बोलणे. खोटं न बोलणे. बघा, ज्यावेळेस आपण खोटं बोलत असतो, त्यावेळेस मनामध्ये कृती कशी होते? एक भीती राहते, भय, द्वेष, ईर्ष्या, मत्सर कोणतंही कारण त्याच्यामागे असू शकतं.
काही लपवण्याची वृत्ती, खोटं बोलणे टाळतो का आपण? नाही टाळू शकत लवकर, कारण की मोह. प्रॅक्टिसच्या पेक्षाही खोटं बोलणं जास्त आवडतं काही लोकांना. प्रॅक्टिसबद्दलच खोटं बोलून देतात. का? कारण की मी भ्रमित करत असतो त्यावेळेस. मी म्हणजे मी नाही, आतमधला मी, जो अस्तित्वातच नाहीये. त्याच्यामध्ये "मुसावादा, विसूनवाचा, परुस्सवाचा आणि संपलप्प वाचा." या 4 वाचा आपल्या शब्दामध्ये आहेत का बघायच्या आहेत. टोचून बोलतो का आपण? शिव्या देतो का? हे का होतं? कारण की अजागरूकता, दुर्गुण. उंच आवाजात बोलतो का? टोचून बोलतो का? ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस मनाची स्थिती बघायची आहे. आज जसं तुम्ही 2 दिवस ध्यान केलंय कंटिन्यू 6 तास, 8 तास रोज करताय. त्यावेळेस मनाची स्थिती आणि ज्यावेळेस तुम्ही कोणाला टोचून बोलता, ओरडून बोलता, त्यावेळेसची मनात असलेली अस्थिरता, दोघांची तुलना करायची आणि जे दोघांपैकी चांगलं वाटेल ते घ्यायचं. हार्श स्पीच, उंच आवाजात बोलतो आपण, कोणाला कमी लेखण्यासारखं बोलतो आणि युजलेस. मोह निर्माण करतो युजलेस स्पीच, ज्याला आपण संफलप्प म्हणतो. मोह जास्त असेल तर युजलेस स्पीच तयार होते. 32 विषय आहेत, ते आपल्या मनामध्येच आहेत. आपल्याला आवडतं म्हणून आपण त्याबद्दल बोलत राहतो. त्याला राइट स्पीच, राइट ॲक्शन, सम्यक कर्मांत, पानातिपाता, हत्या करण्यापासून स्वतःला थांबवणे किंवा हत्या करणे. एखादा लाल मुंगी जर आपल्याला चावली चोऱ्यात, तर आपला हात फटकन त्याच्यावर चालला जातो आणि मारून टाकतो आपण. का? कारण की शरीररूपी भ्रमाला त्रास झालेला आहे. तो त्रास सहन नाही होत आहे, म्हणून डायरेक्टली हत्या होते. आणि त्यावेळेस मनामध्ये काय असतो? द्वेष, घृणा. द्वेष, घृणा आणि हत्या करण्याची इच्छा ज्यावेळेस मनामध्ये असते, त्यावेळेस शांतता बिलकुल थांबू शकत नाही. चोरी करणे, चोरी करणे म्हणजे काय? लोभ. कुणाचीही वस्तू त्याला न विचारता घेऊन घेणे, लोभ. तर चेक करा हा लोभ मनामध्ये आहे का? हे बाहेर बघायचंच नाहीये पुस्तकामध्ये, हे तुम्हाला आतमध्ये बघायचं आहे. तुमच्या आतमध्ये काम करताय का? जितके अस्थिर तुम्ही शरीराने आणि मनाने असाल, तोपर्यंत तुम्ही जाऊच शकणार नाही अंदर. हे काही बाहेरचे पॉइंट नाहीये, ते आतमध्येच काम करतात आपल्या. परंतु आपण बघतच नाही.
हाच रस्ता भगवान बुद्धांनी तयार करून दिलेला आहे बघण्याचा. हेच बघायचंय आपल्याला. तिसरा पॉइंट येतो कामेषु वासना, लस्ट का निर्माण होते? कारण की आकर्षण. ज्याबद्दल जास्त बोलणार नाही, परंतु तुम्ही स्वतः समजू शकता. या संसाराच्या उत्पत्तीसाठी आकर्षण आणि लस्ट खूप महत्वाचं आहे. वर्ल्ड इज डिपेंड ऑन ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन. पूर्ण लक्ष आतमध्ये. वर्ल्ड डिपेंड ऑन ग्रीड, हेट्रेड अँड डिल्युजन. इफ देयर इज अ नो ग्रीड, हेट्रेड, डिल्युजन, देयर इज अ नो वर्ल्ड. जगाची उत्पत्तीच लोभ, दोष, मोहावर आहे. जर लोभ, दोष, मोह नाही तर जगच नाही. म्हणजेच आपलं मन तोपर्यंतच अस्तित्वात आहे जोपर्यंत आपल्या मनात लोभ, दोष, मोह आहे. ते नष्ट झालं की निर्वाण. म्हणजेच जग पुन्हा निर्माण होणार नाही. चेक करा वाचण्यासाठी काय-काय नाही होत. ही काही सांगायची गोष्ट नाही. हे आतमध्येच माहिती आहे आपल्याला. जसं की हे सगळं एकामेकाला लिंक आहे. आर्य अष्टांगिक मार्ग. त्यानंतर सम्मा आजीव. तर हे जे आर्य अष्टांगिक मार्गामधला पॉइंट आहे, की आपली आजीविका आपण कुणाला फसवून तर नाही करत आहे. हेच बघायचं आहे फक्त. जर फसवून नाहीये, तर सम्मा आजीव आहे. तुमची आजीविका योग्य आहे. आपण राइट एफर्ट करतो का? राइट एफर्ट म्हणजेच कृती, योग्य कृती करतो का? मनामध्ये अयोग्य विचार जो आहे, तो उत्पन्नच नाही झालेला आहे आणि तो उत्पन्न होण्यापासून थांबवण्यासाठी कधी प्रयत्न करतो? उत्पन्न न होण्यासाठी. म्हणजे वाईट विचार उत्पन्न झालेला नाही, परंतु तो थांबवण्याचा कधी प्रयत्न करतो? करतोय आपण. मैत्री भावना. पुन्हा आपण माझ्या मनातला राग नष्ट हो. राग उत्पन्नच नाहीये, परंतु आपण प्रयत्न करत आहे, की तो उत्पन्न नाही झाला पाहिजे. इट्स कॉल्ड राइट एफर्ट. हीच आहे योग्य कृती. आणि जर उत्पन्न झालेला आहे ऑलरेडी, त्याला रिमूव्ह करण्याचा प्रयत्न करतो का? जाऊ देतो का? राग उत्पन्न झाला तर आपण पॉज घेतो का? रिजेक्ट करतो का? सायलेन्स्ड राहतो का? ही झाली दुसरी कृती. मनामध्ये चांगला विचार उत्पन्न नाहीये, परंतु तो चांगला विचार उत्पन्न करण्याचा प्रयत्न करत आहोत का? आणि चांगला विचार उत्पन्न झालेला नाहीये, परंतु तो निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. हे आहे राइट एफर्ट. आणि सगळ्यात महत्त्वाचे शेवटचे 2 असतात. माइंडफुलनेस, स्मृती, सम्यक स्मृती.
ध्यानाच्या सुरुवातीला सांगितलं होतं, की मनात बघायचं, स्थिर बसायचं, सरळ बसायचं. शेवट येऊस तर ती स्मृती नष्ट होत जाते. यामध्ये कायानुपස්සना, वेदनानुपස්සना, धम्मानुपස්සना, चित्तानुपස්සना आहे. आपल्या शरीराप्रती असलेली स्मृती, जागरूकता, वाईट न होऊ देण्याची स्मृती शरीराप्रती, आपल्या वेदनेविषयी स्मृती म्हणजे फीलिंग्स, विचारांविषयी, थॉट्सविषयी. एक विचार दुसऱ्या विचारांना कनेक्टेड राहतात. दुसरा विचार तिसऱ्या विचाराला. 2 विचारामधला स्पेसही आपण बघत नाही कधी. विचार आणि मनाला वेगळंही करत नाही आपण कधी. त्या विचारांनाच मी समजायला लागतो. हेच आहे वेदना स्कंद. परंतु सम्यक स्मृती काय करते? त्या वेदनेला दुरून पाहण्याची शक्ती निर्माण करून टाकते. नदीत वाहनं आणि नदीला दुरून बघणं खूप मोठा फरक आहे. धम्मानुपස්සना. प्रत्येक क्षण हा आपल्याला शिकवू शकतो. प्रत्येक क्षणामध्ये धम्म लपलेला आहे. परंतु तो केव्हा उत्पन्न होईल? ज्यावेळेस आपण जागरूक असणार. झोपी असलं की नाही होणार. ओके. झोपलेल्या अवस्थेत धम्म दिसूच शकत नाही. आणि चित्तानुपස්සना मनामध्ये निर्माण होणारे प्रत्येक विचार आणि मन याच्याप्रती जागरूक असणं. हे कुठे आहे सगळे बाहेर नाहीये, हे आपल्या मनातच आहे. तर बघा आतमध्ये की काय होतं दुःख उत्पन्न होताना जसं आपण सुरुवातीलाच पाहिलं की दुःख उत्पन्न होतं, जगात दुःख आहे. तर भगवान बुद्धांनी एक सिस्टमॅटिकली रस्ता तयार करून दिला जो आपल्या मनातच आहे. परंतु आपण या सगळ्या फॅक्टर्सवर, या सगळ्या पॉइंटवर कधी चालतच नाही. कितीतरी साधकांना तर सकाळची झोपतच आवरत नाही. साधा दुर्गुण आवरत नाही. जेव्हा धम्म दरवाजावर ठोकतोय, उघडा, उघडा, परंतु झोप म्हणते झोपा, झोपा. का? कारण की अजागरूकता. जर वरचे 7 व्यवस्थित असले, आपण बघू शकलो, जाणू शकलो प्रत्येक क्षणात, तर समाधी इझिली उत्पन्न होऊन जाते. म्हणजे प्युरिफिकेशन ऑफ द माइंड अँड प्युरिफिकेशन ऑफ द बॉडी. समाधीची उत्पत्ती. त्यामध्ये मग फर्स्ट जाना, सेकंड जाना, थर्ड जाना, फोर्थ जाना. हे कुठे आहे जाना? हे पुस्तकात थोडी आहे, मनातच आहे. तुमचे लाईट जेव्हा येतात, तीच आहे समाधीची सुरुवात. का होते असं? कारण की मन, शरीर पूर्ण तुम्ही प्युअर करण्याचा प्रयत्न करत आहे. मग आपण काय करायचंय? कंटिन्यू आर्य मार्गावर चालण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे कुठं? आपल्या मनामध्ये. हे सगळं चेक करत राहायचं दरवेळेस.
नाहीतर दुःख उत्पन्न झालं, की त्यालाच माझं दुःख समजून रडत बसायचं आयुष्यभर. ते काही कामाचं नाही. अजागरूकता जी आहे, हा जो रस्ता आहे ते उधळत जाते, म्हणजे तोडते, नष्ट करते. अजागरूकतेमुळेच दृष्टी कधीच निर्माण होऊ नाही शकत. संमादिट्ठी. अजागरूकता, सम्मा संकप्प, आदर्श विचारांना निर्माण नाही होऊ देऊ शकत. अजागरूकता राइट स्पीच आणते. रॉन्ग स्पीच, सॉरी रॉन्ग स्पीच. जागरूकता सम्मा वाचा आणते. अजागरूकतेमुळेच तर सम्यक कर्मांत आहे. जागरूकतेमुळं सम्यक कर्मांत, अजागरूकतेमुळे सम्यक कर्मांत तुटून जातो. हत्या होते, वासनेला बळी पडतो आपण, चोरी होते. जागरूकतेमुळं राइट लाईव्हलीहूड म्हणजे आपण कोणालाही त्रास देऊन आपले जीवन जगत नाही. अजागरूकतेमुळं सम्मा आजीविका नष्ट होते. अजागरूकतेमुळं सम्यक व्यायाम परिपूर्णतेत जाऊ शकत नाही. अजागरूकतेमुळं जागरूकतेपर्यंत म्हणजे सम्यक स्मृतीपर्यंत पोहोचू शकत नाही आणि अजागरूकतेमुळं आपण सम्यक समाधीपर्यंत पोहोचू शकत नाही. हेच आहे अष्टांगिक मार्ग आणि 4 आर्य सत्य जे आपल्या मनामध्ये आहेत. तर पूर्ण लक्ष तुम्ही श्वासावर ठेवलेलं होतं आणि डोळे उघडले नाहीत. दॅट्स गुड. तुम्हाला एक पॉइंट रोज चेक करायचा आहे आणि ही कृती, हे कार्य मनामध्येच करायचं आहे. तर ठीक आहे, मी माझं गाईडेड मेडिटेशन जे होतं ते थांबवत आहे. ओके. तुम्ही डोळे उघडू शकता.